श्रोत्यानो, आजपासून आपण पवित्र शास्त्रातील पहिले पुस्तक प्रारंभ किंवा उत्पत्ती याचे अध्ययन करणार आहोत आणि त्यातील आध्यात्मिक समृद्धीने आमचे आध्यात्मिक जीवन समृद्ध बनवणार आहोत. त्यातील ज्ञानाच्या कधी न संपणाऱ्या भांडाराला आपल्या शक्तीनुसार लुटणार आहोत. माझा विश्वास आहे की आमचा मार्गदर्शक पवित्र आत्मा याच्या मार्गदर्शनाने आम्ही हा प्रवास सुखरूपपणे पार पाडू आणि अनेक महान गोष्टी शिकू शकू. पवित्र शास्त्रातील उत्पत्ती व मत्तय ही दोन पुस्तके अत्यंत महत्वाची आहेत, कारण जुन्या कराराची सुरुवात उत्पत्ती किंवा प्रारंभ या पुस्तकाने होते, तर नवीन कराराची सुरुवात मत्ते कृष्णवर्तमानाने होते. आणि या पुस्तकांमुळे आम्हाला पवित्र शास्त्र समजण्याकरिता मदत प्राप्त होते. उत्पत्तीच्या पुस्तकाच्या अध्ययनाला सुरुवात करण्यापूर्वी आपण हे पूर्ण पुस्तक वाचावे अशी मी आपणाला विनंती करते. आणि त्यामुळे जेव्हा मी अध्ययन करू तेव्हा बऱ्याच गोष्टी समजण्याकरिता आपणाला मदत प्राप्त होईल. आपल्या लक्षात आलेच असेल श्रोत्यानो, की या पुस्तकाचे नाव उत्पत्ती आहे. हे काहीसे विशेष किंवा वेगळेच नाव आहे. या पुस्तकाचे उत्पत्ती किंवा प्रारंभ असण्याचे कारण हे आहे की त्यामध्ये अनेक गोष्टींची सुरुवात कशी झाली त्याचा वृत्तांत दिलेला आहे. ही एक साहजिक जिज्ञासा प्रत्येक माणसाच्या मनात असते की अमुक एक गोष्ट कशी सुरू झाली, ती कोणी सुरू केली आणि ती सुरू करण्याचा हेतू काय होता. आता या जगाकडे आपण असंख्य वेळा पाहतो. आपल्या आजूबाजूच्या सृष्टीचे मनोहर रूप अनेक वेळा न्याहाळतो. आकाशाच्या गंभीर रूपाविषयी अनेकदा विचारात पडतो आणि आमच्या समोर हे सर्व कोणी निर्माण केले हा प्रश्न आल्याशिवाय राहत नाही. आणि श्रोत्यानो, हा प्रश्न केवळ तुमच्या व माझ्या मनातलाच प्रश्न आहे असे नाही, तर मानवी इतिहासातल्या प्रत्येक राष्ट्राने व प्रत्येक संस्कृतीने हा प्रश्न विचारला आहे आणि या संदर्भातले दुसरेही महत्वाचे प्रश्न विचारलेले आहेत. या जगाचा प्रारंभ कसा झाला आणि त्यामागचा हेतू काय आहे आणि देव काय आहे, असला तर त्याला माझ्यामध्ये रुची काय आहे. या प्रश्नांची उत्तरे अनेक धर्म संस्थापकांनी व काही वैज्ञानिकांनी देण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या उत्तरांची थोडीफार माहिती आपणा सर्वांनाच आहे. त्याची चर्चा मी येथे करू इच्छित नाही. आपण पवित्र शास्त्रामध्ये 66 पुस्तके आहेत आणि पवित्र शास्त्र हे देवाचे वचन आहे. देवाच्या सेवकांनी देवाच्या आत्म्याद्वारे प्रेरित होऊन ही पुस्तके लिहिलेली आहेत हे मागच्या कार्यक्रमामध्ये पाहिले. आणि या पुस्तकांच्याद्वारे, त्यातील वचनांच्याद्वारे देवाने मानवजातीशी संपर्क साधला आहे, संवाद केला आहे. म्हणून या जगाच्या प्रारंभाविषयीच्या आमच्या प्रश्नाबाबत प्रभू परमेश्वर आम्हाला काय सांगत आहे त्याकडे आम्ही लक्ष द्यायला हवे. लक्षात घ्या श्रोत्यानो, की आमच्या या प्रश्नांना देवाने जे उत्तर दिले आहे ते आम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकातून वाचायला मिळते. हे पुस्तक आम्हाला आमच्या या प्रश्नांची उत्तरे देते. म्हणून ख्रिस्ती व यहुदी धर्माच्या लोकांसाठी हे अत्यंत महत्वाचे पुस्तक आहे. या पुस्तकाची सुरुवात, अर्थात पवित्र शास्त्राची सुरुवात उत्पत्तीपासून होते. म्हणजे हे विश्व, ही पृथ्वी वगैरे सर्व कसे अस्तित्वात आले याच्या वृत्तांतापासून उत्पत्तीच्या पुस्तकाची सुरुवात होते. देवाने या विश्वाची निर्मिती कशी केली आणि निर्मितीतील विविध गोष्टींची व्यवस्था त्याने कशी लावली, त्यांचा क्रम त्याने कशा प्रकारे लावून दिला याचा वृत्तांत आम्हाला उत्पत्तीच्या पहिल्या काही अध्यायांमध्ये वाचायला मिळतो. आणि या वृत्तांताच्या शेवटी देवाने हे जे विश्व निर्माण केले ते चांगले आहे, त्यामध्ये माणसाचे एक विशेष स्थान आहे आणि मानवजातीची निर्मितीविषयी एक विशेष जबाबदारी आहे, या महत्वाच्या सत्यांची आम्हाला जाणीव होते. उत्पत्तीचे पुस्तक केवळ या विश्वाच्या निर्मितीविषयी सांगते असे नाही, तर ते अनेक गोष्टींच्या सुरुवातीविषयी सांगते. मनुष्याची निर्मिती, पहिला विवाह आणि पहिले कुटुंब आम्हाला या पुस्तकातच सापडतात. पहिला शब्बात आणि पहिले पाप याचा वृत्तांत हेच पुस्तक देते. माणसाचे पहिले पतन झाले तेव्हा या जगात पाप आले आणि माणसाच्या जीवनात दुःखाने प्रवेश केला. पापाने पापाला जन्म दिला म्हणून पहिल्या मानवाच्या पहिल्या पुत्राकडून पहिला अपराध झाला, म्हणजे पहिला खून झाला. त्याचीही नोंद आम्हाला याच पुस्तकामध्ये सापडते.
माणसाच्या जीवनामध्ये कष्ट असावेत अशी देवाची मुळीच योजना नव्हती. पण श्रोत्यानो, आज आपण माणसाला कष्टाने पेचून गेलेले, भाराने वाकून गेलेले असे पाहतो. त्याची ही सुरुवात कुठे व कशी झाली याचे उत्तर उत्पत्तीचे पुस्तक आम्हाला देते. संस्कृतीविषयी आपण इतिहासात खूप वाचतो आणि प्राचीन संस्कृतीविषयी कुतूहल बाळगतो. स्वतःच्या समृद्ध परंपरांचा व संस्कृतीचा आपण अभिमान बाळगतो. पण या संस्कृतींचा पाया नेमका कसा व कुठे घातला गेला याचे उत्तर उत्पत्तीचेच पुस्तक आम्हाला देते. वेगवेगळे वर्ण कसे अस्तित्वात आले, अनेक वंशांचे मूळ काय, माझे मूळ काय, या प्रश्नांमुळे अनेक विचारशील माणसे अस्वस्थ होतात. आपले पूर्वज कोण होते, आपल्या पूर्वजांचा धर्म कोणता होता, ते कसे राहत असत, हेही आम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकातच सापडते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी आम्हाला या पुस्तकात सापडते ती ही की मानवाच्या उद्धाराकरिता देवाने बनविलेल्या योजनेचे पहिले प्रगटीकरण. आमचा तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याविषयीची पहिली भविष्यवाणी उत्पत्तीच्या पुस्तकात आम्हाला सापडते. तसेच या पुस्तकामध्ये आम्हाला काही वाक प्रयोग पुन्हा पुन्हा वापरलेले दिसतात. उदाहरणार्थ, ही अमुक व्यक्तीची वंशावळी म्हणजे अब्राम, इसाक, याकोब वगैरे मूळ पुरुषांच्या वंशावळ्या या पुस्तकामध्ये देण्यात आल्या आहेत. मानवाच्या इतिहासातली व विशेष करून इस्रायल राष्ट्राच्या इतिहासातली जी पहिली कुटुंबे होती त्यांच्याबद्दल पुष्कळ तपशीलवार माहिती या पुस्तकांमध्ये दिली आहे. आणि आम्ही त्यांच्याविषयी वाचत असताना लक्षात ठेवायला हवे की त्यांच्याविषयी नोंदण्यात आलेल्या अनेक घटना या मानवी इतिहासातल्या तशा प्रकारच्या पहिल्या घटना आहेत. उत्पत्तीमध्ये जसा विश्वाच्या व मानवाच्या निर्मितीचा वृत्तांत आहे तसा मानवाच्या पहिल्या पापाचा म्हणजे अवज्ञेच्या पापाचाही वृत्तांत आहे. आणि आमचे जे कष्ट, दुःख, ताण व तणाव, समस्या, अशांती व मृत्यू या संदर्भातले जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरे उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायापासून पुढच्या अध्यायामध्ये आम्हाला सापडतात. परंतु परमेश्वराने माणसाला ही उत्तरे देऊन आपले प्रगटीकरण तेथे संपवलेले नाही. तर या पुस्तकातील 4थ्या अध्यायापासून पुढे पापामुळे माणसाचे विश्व भंगलेले आहे, त्याला सुरळीत करण्याचा मार्ग आम्हाला दाखविण्यात आला आहे. अर्थात या उद्धार कार्याची सुरुवात आम्हाला मानवाच्या पहिल्या पतनापासूनच पाहायला मिळते. या उद्धार कार्यावरून असे कोणी समजण्याचे कारण नाही श्रोत्यानो की मानवाच्या पापाची शिक्षा नाही आणि त्याचा न्याय केला जात नाही. उत्पत्तीच्या पुस्तकातील 3ऱ्या अध्यायात देवाचा पहिला न्याय नमूद करण्यात आलेला आहे. आणि नंतरही जेव्हा जगामध्ये पापाचे उदंड पीक आल्यानंतर देवाने या जगावर जो क्रोध पहिल्यांदा व्यक्त केला त्याचेही वर्णन आम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकात वाचायला मिळते. देवाचा क्रोध पहिल्यांदा जो व्यक्त झाला तो जलप्रलयाच्या स्वरूपात झाला. परंतु त्यानंतर देवाने त्यामधून तारलेल्या नोहाच्या 3 पुत्रांपैकी एका पुत्राची राष्ट्र बनविण्यासाठी निवड केली. ते राष्ट्र देवाचे निवडलेले राष्ट्र बनणार होते आणि त्याच राष्ट्रामधून जगाचा उद्धारकर्ता प्रभू येशू ख्रिस्त उदयास येणार होता. त्या राष्ट्राची उत्पत्ती म्हणजे इस्रायल देशाची उत्पत्ती कशी झाली हे आम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकात वाचायला मिळते. देवाने आपले मार्ग, आपले नियम व आपले विचार जगासमोर प्रगट करण्यासाठी इस्रायल राष्ट्र या माध्यमाचा उपयोग केला. म्हणून या राष्ट्राची निर्मिती कशी झाली, त्याचे मूळ पुरुष कोण होते, त्यांचे वैयक्तिक जीवन कसे होते, हे सर्व जाणून घेणे आमच्याकरिता आवश्यक आहे. कारण त्यांच्याद्वारे, त्यांच्या जीवनाच्याद्वारे देवाने आपले कार्य, आपले मार्ग व आपली स्वभाव वैशिष्ट्ये प्रगट केली. श्रोत्यांनो, म्हणूनच उत्पत्तीच्या पुस्तकात आम्हाला अनेक मूळ पुरुषांची चरित्रे संक्षिप्त रूपात वाचायला मिळतात. या पुस्तकाला चरित्रांचे पुस्तक असेही म्हणण्यात आलेले आहे. अब्राम, इसाक, याकोब, योसेफ, याकोबाची इतर 11 मुले यांच्या जीवनातील ठळक व महत्वाच्या घटनांची नोंद, देवाने त्यांच्या जीवनात केलेला हस्तक्षेप यांचा तपशील उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये देण्यात आलेला आहे. या महत्वाच्या व्यक्तींव्यतिरिक्त इजिप्तचा सम्राट फारो, अधिकारी पोटिफर, त्याचा स्वयंपाकी अबिमलेख, इश्माईल व हगार याही महत्वाच्या व्यक्तींविषयी आम्हाला वाचायला मिळते.
करार ही माणसाच्या जीवनातली एक अविभाज्य गोष्ट आहे. ती माणसाच्या प्रत्येक नातेसंबंधामध्ये लिखित व अलिखित स्वरूपात असते. उदाहरणार्थ, पती-पत्नींमध्ये अलिखित असा हा करार असतो की ते एकमेकांना सर्व परिस्थितीत, सुखात, दुःखात, सौख्यात, आजारपणात, गरिबीत, श्रीमंतीत साथ देतील. आई-वडील व मुले यांच्यामध्ये एकमेकांची काळजी घेण्याचा अलिखित करार असतो. तर शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये तसेच मित्रांमध्ये सुद्धा अलिखित करार असतो. परंतु हा दृढ असतो. सांगायचे तात्पर्य हे की मानवी नातेसंबंध करारांनी बांधलेले असतात आणि प्रत्येक व्यक्ती त्या कराराशी बांधलेली असते. उत्पत्तीच्या पुस्तकात आम्हाला या कराराविषयी वाचायला मिळते. देवाने नोहाशी केलेला करार व त्यानंतर अब्रामाशी केलेला करार या पुस्तकात नोंदण्यात आलेला आहे. पुढे या करारांमधूनच देवाने दाविदाशी केलेला करार, इर्मया संदेष्टाद्वारे केलेला करार आणि येशू ख्रिस्ताद्वारे केलेला नवा करार हे करार समोर येताना दिसतात. तसेच श्रोत्यानो, वेदी हा शब्द उत्पत्तीच्या पुस्तकातला एक महत्वाचा शब्द आहे. नंतर आम्ही शिकणार आहोत की उत्पत्तीमध्ये नमूद केलेल्या अब्रामाचे आपल्या पुत्राचे वेदीवरील अर्पण हे देवाने ख्रिस्ताच्या केलेल्या अर्पणाचे प्रतिरूप आहे. ख्रिस्ताच्या जीवनाशी संबंधित असलेली प्रतिरूपे आम्हाला उत्पत्तीमध्ये आढळतात. उत्पत्तीमधील व्यक्तिरेखा, त्यांच्या जीवनातील घटना, त्यांच्या जीवनातले देवाचे प्रगटीकरण व त्याचा हस्तक्षेप, त्याचे प्रगट करण्यात आलेले मार्ग आणि मानवी जीवनाचे स्वच्छ आणि स्पष्ट वर्णन हे या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य आहे. जर आम्ही हे पुस्तक वगळून पवित्र शास्त्रातली इतर पुस्तके वाचून ती समजण्याचा प्रयत्न केला तर आमचे प्रयत्न फोल ठरतील. कारण देव आणि मानव यांच्या संबंधाविषयी उत्पत्तीमध्ये नोंदलेले आहे. आणि जर आम्ही सुरुवात गमावली तर पुढचा पुष्कळसा भाग आमच्याकरिता अनाकलनीय ठरेल. पवित्र शास्त्राचा अभ्यास आम्ही 2 प्रकारे करू शकतो. एकतर त्याला दुर्बिणीतून पाहून त्याचा एकूण आढावा घेऊ शकतो, म्हणजे त्याचे पूर्ण वाचन करून महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊ शकतो. आणि दुसरा प्रकार म्हणजे त्याचा अभ्यास सूक्ष्मदर्श यंत्राखाली करू शकतो, म्हणजे त्यातील घटनांचा क्रमवार व तपशीलवार अभ्यास करू शकतो. आधी आपल्याला त्याच्या ढोबळ स्वरूपाची माहिती असायला हवी, मगच आपण त्यातील लहान मोठ्या तपशिलांकडे लक्ष पुरवू शकू. उत्पत्तीच्या पुस्तकाचे 2 भाग आम्हाला पाडता येतील. त्यातील पहिल्या भागात 1 ते 11 हे अध्याय आहेत, ज्यामध्ये निर्मितीपासून अब्रामापर्यंतचा वृत्तांत आहे. तर दुसऱ्या भागात 12व्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंतच्या घटना आहेत. त्यामध्ये अब्रामापासून ते योसेफापर्यंतचा वृत्तांत आहे. आजच्या विचारशील लोकांना आकर्षक वाटणारे विषय पहिल्या विभागात आहेत, ते म्हणजे निर्मिती, पतन, जलप्रलय, बाबेलचा बुरुज वगैरे. आणि दुसऱ्या विभागात व्यक्तिमत्वांविषयी वृत्तांत आहेत. उदाहरणार्थ, विश्वासाचा महामेरू अब्राम, लाडका पुत्र इझाक, निवडलेला व शिक्षा मिळालेला पुत्र याकोब आणि दुःख सहन करून गौरव प्राप्त करणारा योसेफ या विशेष व्यक्तिरेखांच्या जीवनाविषयी आम्हाला उत्पत्तीच्या दुसऱ्या विभागात वाचायला मिळते. या पुस्तकाची आणखी एका प्रकारे विभागणी करता येते आणि ती कालावधींच्या अनुसार करता येते. त्यातील पहिल्या 11 अध्यायांमध्ये 2000 वर्षांचे युग सामावलेले आहे. कदाचित त्याहीपेक्षा अधिक वर्षांचा त्यामध्ये समावेश असू शकतो असा माझा विश्वास आहे. परंतु त्यानंतरच्या 39 अध्यायांमध्ये फक्त 350 वर्षाच्या कालावधींचा समावेश आहे आणि उत्पत्तीच्या 12व्या अध्यायापासून ते नवीन करारापर्यंतच्या कालावधीत फक्त 2000 वर्षांचा अवधी आहे. म्हणजे उत्पत्तीतील पहिले 11 अध्याय आपण जर वाचलेत तर कालावधीनुसार आपण फक्त अर्धे पवित्र शास्त्र संपवले असे म्हणता येईल. यावरून हा पहिला विभाग देवाने हेतुपूर्वक दिला आहे असे सूचित होते. आता परमेश्वर या पहिल्या विभागावर अधिक भर देत आहे की दुसऱ्या विभागावर अधिक भर देत आहे असे तुम्हाला वाटते? निश्चितच श्रोत्यानो, तो दुसऱ्या विभागावर अधिक भर देत आहे, कारण तो माणसे, राष्ट्रे आणि येशू ख्रिस्ताचे व्यक्तित्व यांच्याविषयी आहे. देवाला तुमच्या आणि माझ्यामध्ये अधिक अभिरुची आहे.
असे म्हणता येईल की उत्पत्तीमधील पहिले 11 अध्याय पवित्र शास्त्राची नुसती प्रस्तावना आहे, परंतु त्याचा अर्थ असा नाही की आम्ही त्यांचा अजिबातच अभ्यास करणार नाही. आम्ही त्यांचा निश्चितच आवश्यक तेवढा अभ्यास करणार आहोत. पवित्र शास्त्राची मध्यवर्ती कल्पना येशू ख्रिस्त व त्याचे उद्धार कार्य आहे. 4 शुभवर्तमानांमधील 89 अध्यायांपैकी फक्त 4 अध्यायांमध्ये येशू ख्रिस्ताच्या जीवनातील पहिल्या 30 वर्षांचे वर्णन आहे आणि उरलेल्या 85 अध्यायांमध्ये त्याच्या आयुष्यातील शेवटच्या 3 वर्षांचे वर्णन आहे आणि त्यातील 27 अध्यायांमध्ये त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या 8 दिवसांचा वृत्तांत आहे आणि ते 8 दिवस त्याचा मृत्यू, त्याला पुरणे, त्याचे पुनरुत्थान यांच्या संदर्भातले आहेत. शुभवर्तमानातील महत्वाचा भाग हाच आहे. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे तर श्रोत्यानो, देवाने आम्हाला शुभवर्तमाने यासाठी दिली आहेत की ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावला आणि आम्ही नीतिमान ठरवल्या जावे म्हणून त्याला उठवल्या गेले असा आम्ही विश्वास ठेवावा. हे आवश्यक आहे. उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायाचा अभ्यास करताना आम्ही पवित्र शास्त्रातील ही मध्यवर्ती कल्पना बाजूला सारणार नाही, तर ती समोर ठेवून त्यांचा अभ्यास करणार आहोत. श्रोत्यानो, उत्पत्तीच्या पहिल्या 11 अध्यायामध्ये पृथ्वीवर पापाचा प्रवेश याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. त्यामध्ये आकाश व पृथ्वी व संपूर्ण विश्वाच्या निर्मितीबद्दलचा वृत्तांत, मानवाचे देवाच्या कृपेपासून पतन, जलप्रलय आणि बाबेलचा बुरुज या महत्वाच्या घटनांचा वृत्तांत आहे. त्यानंतर 12 ते 50 या अध्यायांमध्ये संपूर्ण मानवजातीचा तारक याच्या आगमनाच्या तयारीची सुरुवात आहे. त्यापैकी 12 ते 23 या अध्यायांमध्ये इस्रायलचा मूळ पुरुष अब्राम याच्या जीवनाचा, त्याच्या विश्वासाचा वृत्तांत आहे. याशिवाय देवाने अब्रामाशी केलेला करार, सदोम व गमोरा या शहरांचा नाशही याच विभागात आहे. त्यानंतरच्या अध्यायांमध्ये इसाक, याकोब आणि योसेफ आणि यहुदाचे पाप या सर्व गोष्टींचा समावेश होतो. आता आपण पहिले वचन वाचूया. उत्पत्तीचे पुस्तक, पहिला अध्याय आणि पहिले वचन. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. अनेक गंभीर विधानांपैकी हे एक गंभीर विधान आहे आणि त्याच्या सत्यतेला आजच्या युगात सतत आव्हान देण्यात येत आहे. एकूण निर्मितीविषयी जर काही वृत्तांत उपलब्ध असेल तर तो एवढाच आहे असे मला वाटते. अर्थात या व्यतिरिक्त मानव व पशुपक्ष्यांची निर्मिती यांचा वृत्तांत या पुस्तकात दिलेला आहे, परंतु निर्मितीची गोष्ट या ठिकाणी फक्त एका वचनामध्ये सांगण्यात आलेली आहे. श्रोत्यानो, देवाने आम्हाला या वृत्तांताचे अगदी संक्षिप्त रूप दिले आहे. प्रश्न हा उपस्थित होतो की हा विभाग आम्हाला देताना देवाचा उद्देश काय असावा? आम्हाला खगोलशास्त्र शिकवण्याचा त्याचा उद्देश होता काय? या वचनाबाबत व या वृत्तांताबाबत पुष्कळ वाद आणि मतभेद आहेत आणि अनेकदा आमच्या पाहण्यात येते की या वृत्तांताचे अर्थ प्रकाशन करताना अभ्यासक स्वतःची मतप्रणाली त्यावर लादतात आणि अनेकदा जो अर्थ उत्पत्तीच्या लेखकाला अभिप्रेत आहे त्यापासून ते फार दूर जातात. या उत्पत्तीच्या किंवा मूळारंभाच्या वृत्तांतामुळे अनेक वाद निर्माण झाले आहेत. त्याविषयी अनेक प्रकारचे सिद्धांत मांडले गेले आहेत आणि इतका आवाजांचा गोंधळ या बाबतीत माजला आहे श्रोत्यानो, की त्यामधून फक्त होणारा देवाचा स्पष्ट आवाज अगदी दबून गेला आहे. या संदर्भात आपण जरा अधिक माहिती करून घेणे मला आवश्यक वाटते. अभ्यासकांचे 2 असे समूह आहेत की ज्यांनी या वादग्रस्त प्रश्नाला अधिक किचकट करून ठेवले आहे. त्यांनी त्यांच्या ठाम गृहितांमुळे व समजामुळे या वृत्तांताचा अर्थ अगदी गढूळ करून टाकला आहे. त्यापैकी पहिला समूह उद्धट वैज्ञानिकांचा आहे. त्यांनी असे गृहीत धरले आहे की जीवशास्त्रीय व तत्वज्ञानाची उत्क्रांती हेच सत्य आहे आणि विज्ञानाचा खात्रीलायक शोध हे त्यांचे गृहीत ब्रीदवाक्य आहे. आपण त्या संदर्भात लवकरच पाहणार आहोत. दुसरा समूह आहे तरुण व गर्विष्ठ अशा ईश्वर परिविज्ञान पारंगत अभ्यासकांचा. देवाने जगाची निर्मिती कशी केली याचे आपल्याला फार विशेष ज्ञान आहे अशा समजुतीने ते वागतात. पवित्र शास्त्र व विज्ञान यांचा समेट घडविणाऱ्या एखाद्या चतुर सिद्धांताविषयी ते विद्वत्तेने लिहितात व बोलतात
आणि जुन्या काळातील पवित्र शास्त्राचे अर्थप्रकाशन करणारे महान अभ्यासक आपल्या तुलनेत काहीच नाहीत अशी त्यांची कल्पना असते. अशा तुच्छतेने ते त्यांच्याकडे पाहतात. मला वाटतं श्रोत्यानो, देवाने योबाला जो प्रश्न केला की जेव्हा मी पृथ्वीचे पाय घातले तेव्हा तू कुठे होतास, त्यावर या दोन्ही समूहांनी विचार केला तर ते त्यांच्या हिताचे ठरेल. दुसऱ्या शब्दांमध्ये परमेश्वर मानवाला म्हणत आहे की तू विश्वाच्या निर्मितीविषयी बोलतोस, परंतु मी पृथ्वीचे पाय घातले तेव्हा तू कुठे होतास हेही तुला ठाऊक नाही. जगाच्या निर्मितीविषयी पुष्कळ सिद्धांत आहेत आणि त्यांची वर्गवारी शेवटी 2 विभागांमध्ये करता येते. एकतर पवित्र शास्त्रातील विश्वाच्या निर्मितीचा वृत्तांत आणि दुसऱ्या विभागात विश्वाच्या निर्मितीविषयीची मानवाने तयारी केलेली गृहिते किंवा तर्काधिष्ठित सिद्धांत, म्हणजेच तर्कांवर आधारित असलेले सिद्धांत. उत्क्रांतीवादानुसार पृथ्वीवरील जीवनिर्मिती अत्यंत छोट्या जीवापासून, अमिबापासून झाली. या जीवाची उत्क्रांती हजारो वर्षांच्या कालावधीत होऊन शेवटी त्याचा विकास मानवामध्ये झाला आणि आजही उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतानुसार मानवामध्ये विकास होत आहे. नवीन पिढीचा अतिउच्च असा बुद्ध्यांक हा त्याचा पुरावा आहे. उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायात निर्मितीचा जो वृत्तांत दिलेला आहे तो आम्ही विश्वासाने स्वीकारायला हवा. श्रोत्यानो, वचन आम्हाला सांगतं की प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. देवाने मोशे याचा उपयोग उत्पत्तीचे पुस्तक लिहिण्यासाठी केला. आज त्याने लिहिलेल्या वृत्तांतामुळे जो वादंग निर्माण झाला आहे त्यावरून त्याला हसू येत असावे, कारण त्याने तो वृत्तांत वैज्ञानिक वृत्तांत देण्याच्या हेतूने लिहिला नाही. पौलाने पवित्र शास्त्रामागचा हेतू त्याच्या एका पत्रामध्ये प्रगट केला आहे. तिमोथेला दुसरे पत्र 3 अध्याय 16 आणि 17 वचनांमध्ये तो म्हणतो, संपूर्ण शास्त्रलेख देवाने प्रेरलेला आहे आणि तो शिक्षण, निषेध, सुधारणूक, न्यायपणाचे शिकवणे याकरिता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा माणूस पूर्ण व प्रत्येक चांगल्या कामात सज्ज व्हावा. आम्हाला न्यायपणाचे शिक्षण देण्याकरिता पवित्र शास्त्र लिहिण्यात आले आणि श्रोत्यानो, हे वाचल्यानंतरच आम्हाला देवाचा हेतू, त्याच्या योजना आणि त्याची इच्छा कळून येते. त्याची आमच्या जीवनामध्ये एक उदात्त इच्छा आहे. अवश्य आहे की आम्ही त्याच्याच मार्गानुसार ह्या वचनांचे अध्ययन करावे आणि त्याच्याविषयी अधिक जाणून घ्यावे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव.